24 ते 30 मार्च 2025 या आठवड्याच्या साप्ताहिक राशीवर शनी संक्रमणाने शुक्र उदय यांचा विशेष प्रभाव राहणार आहे। आठवड्यात शनी कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण करेल तर शुक्र मीन राशीत उगवेल, ज्यामुळे शनी आणि शुक्र विशेषतः तुळ राशीच्या लोकांना लाभदायक ठरणार आहेत। तुळ राशीबद्दल बोलायचे झाले तर तुळ ही शुक्राची म्हणजे वायू तत्वाची आणि पुरुष राशी आहे। तुळ मध्ये चित्रा नक्षत्राचे 2 चरण, स्वाती नक्षत्र आणि विशाखाचा 1 चरण अशी विभागणी येते। कामाची निगडीत जबाबदारी घेतात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात, कर्माला पुढे घेऊन जाणारे हे लोक आहेत। त्यामुळे काम हेच कर्मकांड यांच्यावर विशेषत्वाने जाणारे हे लोक नाहीत। या राशीचे लोक जीवनामध्ये कितीही चढ उतार आले, कितीही विचित्र घटना घडल्या तरीही खचून न जाता या राशीचे लोक वैभव आणि प्रतिष्ठा मिळवतातच। बरेचसे लोक संकटातून धाडसाने मार्ग काढतात, पण या राशीचे लोक संकटाला संधी समजतात आणि निर्भयपणे त्यातून मार्ग काढतात। तुळ राशीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या राशीचे लोक पाहिजे ते मिळवण्यासाठी हवे तेवढे कष्ट आणि प्रयत्न करण्याची यांची तयारी असते आणि यांना त्या मार्गाने यश निश्चयाने या राशी मिळवून दाखवतात। आणि या राशीचे लोक कितीही यशस्वी झाले तरी हुरळून न जाता संयमी राहतात। तर अशा या तुळ राशीचे 24 ते 30 मार्च 2025 चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात। तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या सुखसोयी वाढतील, व्यवसाय आणि व्यापाराशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते। कामाच्या ठिकाणी बदलीची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते। घरात आनंदी वातावरण राहील, तुमचे उत्पन्न वाढेल। व्यवसायात तुम्हाला अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे। उत्पन्न वाढल्याने खर्च वाढतील, परंतु तुम्ही पैसे चांगल्या गोष्टीत गुंतवाल। आठवड्याच्या शेवटी तुमचे कोणतेही मोठे काम यशस्वी होऊ शकते। तुमचा जोडीदार काहीतरी मोठे साध्य करू शकतो। तुमच्या प्रेम जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल। 24 ते 30 मार्च 2025 तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंद आणि समृद्धी घेऊन येईल। आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगल्या बातम्या मिळण्यास सुरुवात होईल। जर तुम्ही बऱ्याच काळापासून तुमच्या बदलीची वाट पाहत असाल तर तुमची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते। आठवड्याच्या सुरुवातीला चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने घरात आनंदी वातावरण निर्माण होईल। व्यवसायात अनपेक्षित नफा तुमचा आनंद वाढवेल। तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ झाल्यामुळे तुमचे खर्चही वाढतील, परंतु हे पैसे काही शुभ कार्यावरच खर्च केले जातील। आठवड्याच्या उत्तरार्धात शुभचिंतकांच्या मदतीने तुम्ही काही मोठे काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल। या काळात तुमच्या जोडीदाराची कोणतीही मोठी कामगिरी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंदाचे एक मोठे कारण बनेल। प्रेमसंबंधांमध्ये प्रेम जोडीदाराशी जवळीक वाढेल। तुमच्या कुटुंबातील सदस्य प्रेमविवाहाला हिरवा कंदील देऊ शकतात। देवाच्या कृपेने तुम्हाला शांती मिळेल। घरगुती वाद सोडवता येतील। कंबर किंवा पाठदुखी असू शकते, म्हणून विश्रांती घ्या। निरर्थक बोलण्यापासून दूर राहा। आठवड्याच्या शेवटी ज्ञान वाढेल। तुम्ही स्वतःला चांगले समजून घ्याल। लोक तुमची प्रतिभा पाहतील। चुकीचे बोलल्याने नुकसान होऊ शकते। करिअरमध्ये जास्त काम असेल, यामुळे वैयक्तिक आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात। तुमच्या जोडीदाराच्या बोलण्याबद्दल गैरसमज निर्माण झाल्यामुळे ताण येऊ शकतो। अशा परिस्थितीत धीर धरा आणि वेळेनुसार तुमच्या जोडीदाराशी बोला असा सल्ला दिला जातो। तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्या व्यावसायिक प्रवासाला बळकटी देण्याच्या संधी घेऊन येईल। उत्पादकता सुधारण्यासाठी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा आणि कामांना प्राधान्य द्या। सहकाऱ्यांसोबत संयुक्तपणे केलेल्या प्रयत्नांमुळे प्रकल्पांमध्ये प्रगती होऊ शकते। अनावश्यक ताण न घेता मुदती पूर्ण करण्याचा दबाव टाळा। नेटवर्किंगमुळे भविष्यातील शक्यतांची दारे उघडू शकतात, म्हणून समवयस्कांशी आणि वरिष्ठांशी संवाद साधा। या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांसाठी निरोगी जीवनशैली राखणे हे प्राधान्य असले पाहिजे। तुमच्या दैनंदिन दिनचर्येत संतुलित आहार आणि नियमित व्यायामाचा समावेश करण्यावर भर द्या। नवीन फिटनेस ॲक्टिव्हिटीज वापरून पाहण्यासाठी हा चांगला काळ आहे, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही फायदे मिळू शकतात। तुमच्या ताणाच्या पातळीकडे लक्ष द्या, कारण त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। ध्यान किंवा खोल श्वास घेण्याच्या व्यायामासारख्या तंत्रांचा सराव करा। मंडळी, 24 ते 30 मार्च 2025 मार्चचा 4था आठवडा तुळ राशीच्या जीवनावर परिणाम करणार आहे, कारण या आठवड्यात अनेक प्रमुख ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती बदलणार आहे। 24 ते 30 मार्च या आठवड्यात
नवीन हिंदू वर्षाची सुरुवात वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाने होणार आहे, ज्यामध्ये दोन्ही ग्रहांचा राजा आणि सेनापती सूर्य असेल। या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर 29 मार्च रोजी शनी त्याचा मूळ त्रिकोण चिन्ह कुंभ राशीत सोडून मीन राशीत प्रवेश करेल। याशिवाय सूर्य, बुध, शुक्र आणि राहू मीन राशीत असतील, मंगळ मिथुन राशीत असेल आणि गुरु वृषभ राशीत असेल। यासोबतच चंद्र एका विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलेल। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांच्या दारावर आनंद थोटावू शकतो। त्यांना शनीच्या साडेसाती, धैया इत्यादींपासून आराम मिळू शकतो आणि याच कारणाने हा आठवडा तुळ राशीसाठी सकारात्मक राहील। कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल आणि विवाहित लोकांसाठी हा आठवडा रोमॅन्टिक असेल। आर्थिक परिस्थिती मजबूत असेल, नवीन संधी उपलब्ध होऊ शकते। आरोग्य चांगले राहील। तुळ राशीसाठी या आठवड्यात भाग्यवान क्रमांक हा 6 असणार आहे, तर भाग्यवान रंग हा गुलाबी असणार आहे।